दिंडीत प्रॉपर चालत होतं, भजन कीर्तन सगळं चालू होतं आणि हातात कला असल्यामुळं ती टाळांची जागा विठ्ठल रांगोळीने घेतली आणि ही रांगोळी सेवा चालू आहे आतापर्यंत। आणि रांगोळीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय। रांगोळी कलेला सुद्धा खूप महत्त्वाचा इतिहास आहे, तो प्रयत्न करतो जपण्याचा। साधारण आता म्हणजे 50 किलोचं एक पोत असतं, तर जनरली साधारण 50-40 पोती लागतात आणि रंग वेगळे, रंग साधारण 400-500 किलो रंग लागतात। किती किलो होतं तरी? 200-250 किलो? साधारण 2,500-3,000 हजार किलो होतं सगळं। रामकृष्ण हरी माऊली जय हरी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी पायवारी सोहळा सुरू आहे आणि या वारी सोहळ्यामध्ये माऊलींचा पालखी सोहळा ज्या ठिकाणी थांबतो किंवा ज्या गावामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आगमन होतं त्या वाटेवर रांगोळी काढण्याचं, रांगोळीच्या पायघड्या टाकण्याचं काम हे भाविक अनेक वर्षांपासून करत आहेत। ते कशी सेवा देतात आणि हे रांगोळी कशी उपलब्ध होते आणि कोणत्या प्रकारची रांगोळी असते हे सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। माऊली, आपलं नाव काय आणि कुठून आला? सगळ्यात प्रथम रामकृष्ण हरी। माझं नाव ज्ञानेश्वर, मी पुण्याहून आलो आहे। आळंदी ते पंढरपूर रांगोळीची सेवा करतो, यापेक्षा मला असं वाटतं की माऊली करून घेतात आणि ही सेवा अखंड चालू आहे। सगळ्यात पहिलं म्हणजे मी माझे आई वडील वारकरी होते आणि त्यांच्याबरोबर चालत माझ्या हातात खरं तर विठ्ठल टाळ होते, भजन करायचो। 43 नंबरची आपले केंद्र महाराजांची दिंडी, या दिंडीत प्रॉपर चालत होतं, भजन कीर्तन सगळं चालू होतं आणि हातात कला असल्यामुळं ती टाळांची जागा विठ्ठल रांगोळीने घेतली आणि ही रांगोळी सेवा चालू आहे आतापर्यंत। आणि रांगोळीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतोय। महासुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा। महाराष्ट्र काय संदेश देतात? झाडे जगवा, मोबाईलचा वापर, आत्ता समाजामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत ज्या फार महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे ते सांगण्याचा रांगोळीतनं प्रयत्न करतो आणि आपली कला, रांगोळी कलेला सुद्धा खूप महत्त्वाचा इतिहास आहे, तो प्रयत्न करतो जपण्याचा। किती वर्षापासून सेवा सुरू आहे? आता ह्या रांगोळीला माझ्या वारी करून जवळजवळ 24-25 वर्ष झाले आणि रांगोळी जवळजवळ 12-13 वर्ष झाले करता। किती रांगोळी वगैरे लागते? साधारण आता म्हणजे 50 किलोचं एक पोत असतं, तर जनरली साधारण 50-40 पोती लागतात आणि रंग वेगळे, रंग साधारण 400-500 किलो रंग लागतात। किती किलो होतं तरी? 200-250 किलो? साधारण 2,500-3,000 हजार किलो होतं सगळं। हो। पण मला असं वाटतं हे सगळं विचार करताना खूप मोठं वाटतं, पण हे सगळं करून घेणारा हा साक्षात पांडुरंग आहे, माऊली आहेत आणि त्यांच्यामुळेच एवढं शक्य आहे मला। रांगोळी कशी उपलब्ध होते? कोणी दान करतात की आपण? नाही, हे माझ्या कुटुंबातले माझे मित्र सहकारी लोक आहेत, ते सगळे सहकार्य करतात आणि त्या माध्यमातून ही रांगोळी उपलब्ध होती आणि हा टप्पा तितक्याच भक्तिमय वातावरणात पांडुरंग करून घेतो। आता पर्यंत सोहळा आलेला आहे। हां। कोणते जनजागृती केली, रांगोळी काढली, कुठं काढली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जी झाडं जगवा जे महत्त्वाचं आहे, कारण हिरवळ आता कमी होत चालली आहे, मोबाईलचा वापर जास्त झाला आहे, मोबाईलचा योग्य वापर माहिती पाहिजे, जसं त्याचे चांगले परिणाम आणि त्याचे वाईट परिणाम सुद्धा माहिती पाहिजे। आणि इन जनरल आता जे नातं आहे, वारीमध्ये काय येतो आपण, वारी कशासाठी असते, वारी आयुष्याला किती महत्त्वाचा बदल करते, माणूस म्हणूनही बदल करते आणि आपली संस्कृती किती मोठी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो। रांगोळी कुठं करतात? रस्त्यावर, पालखी समोर, पालखी तळावर? माऊलीचे जे टप्पे आहेत तिथं महत्त्वाचे तिथं ठिकाणी काढतो, जसं की माऊलीचा विसावा असतो, माऊलींचा कुठं रिंगण असतं, अशा ठिकाणी काढला जातो आणि जिथे जागा मिळते तिथे काढतो, कारण तिथं संपूर्ण मार्गावरच माऊली चालत असतात, त्यामुळे जसं मिळेल तशी सेवा करत राहतो। आनंद वाटतो काम करताना? आनंद आणि जास्त अजून समाधान आणि तो ऊर्जा मिळत राहते आणि वाढतच चालले। सेवा कायम सुरू ठेवणार, तेच माझं मागणं आहे आणि मला ह्याच्यातच ऋणी मला असं वाटतं की ही सेवा करून घेतोय आणि असंच कायमस्वरूपी माऊलींनी तशीच सेवा घडत राहावं माझ्याकडून। अशा प्रकारे आपण पाहिलं की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या वाटेवर हे भाविक माऊली रांगोळ्या काढतात आणि रांगोळीची भक्ती करतच ते जनजागृती सुद्धा करतात, असं त्यांनी सांगितलं की झाडे जगवा, झाडे लावा, त्याच्यानंतर इतर काही समाजातल्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्याच्याबाबत ते जनजागृती करत असतात। सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, फलटण।